नमस्ते, मी रुपाली घोडेकर। आज आपण पाहणार आहोत लेसन मीटर स्केल्स अँड देअर रेंज एक्सटेन्शन। दोन प्रकारच्या स्केल्स असतात, लिनियर स्केल आणि नॉन लिनियर स्केल। पहिली जी दाखवली ए आकृतीमध्ये ती आहे लिनियर स्केल, ज्याच्यामध्ये 01, 02, 03 मध्ये संपूर्ण सारख्या लाईन्स असतात। एकसारखी जी रेंज असते किंवा स्केल असते त्याला आपण म्हणतो लिनियर स्केल। दुसऱ्या आकृतीमध्ये बी आकृतीमध्ये दाखवली आहे नॉन लिनियर स्केल। नॉन लिनियर म्हणजे ती एकसारखी नसते। 0 ते 2 मध्ये वेगळे तुम्हाला स्केल मिळते, 2 to 4 मध्ये वेगळी मिळते, 4 to 6 मध्ये वेगळी मिळते। अशी जी रेंज आहे किंवा स्केल आहे जी प्रत्येक मेजरमेंटमध्ये वेगवेगळं मेजर करते त्याला आपण म्हणतो नॉन लिनियर स्केल। मिलीमीटर अँड ओहममीटर स्केल आकृतीमध्ये जी स्केल दाखवली आहे तिची जी खालची बाजू आहे जी 0 पासून 1 पर्यंत जाते, म्हणजे लेफ्ट टू राईट, ही मिलीमीटरची रेंज आहे, ज्याच्यामध्ये 0.1, 0.2, 0.3 मिलीमीटर्स हे दाखवलेले आहेत। आणि ही जी स्केल आहे ती लेफ्ट टू राईट जाते। आणि वरची जी स्केल आहे ती ओहममीटरची स्केल आहे। ओहममीटरची स्केल ही नेहमी राईट टू लेफ्ट जाते। 0 हा त्याचा राईटपासून सुरू होतो, 0.5, 1K, 2K अशी करत ती इन्फिनिटीपर्यंत येते। मिलीमीटरची रेंज ही नेहमी किंवा स्केल ही नेहमी कशी असते, लिनियर स्केल असते, आणि ओहममीटरची स्केल ही नॉन लिनियर स्केल असते। मेथड ऑफ कनेक्टिंग ॲमीटर इन सर्किट। ॲमीटर सर्किटमध्ये मेजरमेंटसाठी जोडताना नेहमी सिरीजमध्ये आपल्याला जोडावे लागते, जसे या आकृतीत दाखवले आहे। R1, R2 आणि DC सप्लाय हे सर्किट आहे कंप्लीट, आणि मध्ये आपल्याला ब्रेक करून ॲमीटर जोडला आहे आपण आणि सिरीजमध्ये जोडलेला आहे। त्याची पोलॅरिटी DC असेल तर पोलॅरिटी आपल्याला प्लस मायनस व्यवस्थित पाहून ते मीटर कनेक्ट करून मग मेजरमेंट करावे लागते। कॅल्क्युलेटिंग शंट रेजिस्टन्स अँड एक्सटेंडिंग रेंज ऑफ ॲमीटर। आपल्याला जेव्हा एखाद्या ॲमीटरची रेंज एक्सटेंड करायची असते, रेंज वाढवायची असते, तेव्हा आपल्याला नेहमी त्याच्या पॅरललमध्ये एक रेजिस्टन्स जोडावा लागतो, त्याला आपण म्हणतो शंट रेजिस्टन्स। आणि तो शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला पुढे एक फॉर्म्युला दिलेला आहे, तो आपण पाहू। त्याआधी हा टर्म समजून घेऊ। IM म्हणजे मीटरचा करंट, RM म्हणजे मीटरचा रेजिस्टन्स, त्याच्यानंतर RS म्हणजे हा शंट रेजिस्टन्स आहे, IS म्हणजे शंट करंट आहे, I हा टोटल करंट आहे, आणि आउटपुटला दाखवलेला I टोटल करंट म्हणजे IM प्लस IS ह्या दोन करंटची बेरीज आहे। Extending range of the meter. If the range to be extended to 100 milliampere, then 99 milliampere will pass through the shunt and 1 milliampere through meter. Calculate shunt resistance for above meter. तर हा फॉर्म्युला दिलेला आहे, RS बरोबर RM गुणिले IM भागिले IS। आपल्याला जर शंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागतो। सपोज आपण पाहू RM आहे 25 ओहम आणि IM आहे 1 मिलीएम्पियर, तर IS आपण कॅल्क्युलेट करू शकतो। IS बरोबर 100 मिलीएम्पियर मायनस 1 मिलीएम्पियर बरोबर 99 मिलीएम्पियर। आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण सबस्टिट्यूट करू। RS बरोबर 25 गुणिले 1 भागिले 99, तर ह्याचं RSचं आन्सर येतं 0.25 ओहम। म्हणजेच आपल्याला 100 मिलीएम्पियरची रेंज वाढवायची असेल तर आपल्याला हा जो रेजिस्टन्स आहे 0.25 ओहमचा हा शंट रेजिस्टन्स म्हणून जोडावा लागतो। मल्टी रेंज ॲमीटर। आकृतीत दाखवल्याप्रमाणे मल्टी रेंज ॲमीटर हे कार्य करते। आपण जो मगाचा 100 मिलीएम्पियरसाठी मोजण्यासाठी काढला 0.25 ओहम आपल्याला रेजिस्टन्स मिळाला, तो आपण शंटमध्ये जोडू शकतो। जर 10 मिलीएम्पियर मेजर करायचं असेल तर 2.77 ओहमचा रेजिस्टन्स आपल्याला सिरीजमध्ये जोडावा लागतो। तर असं जे मीटर आपण कनेक्ट करतो आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ते ॲमीटर मल्टी रेंज ॲमीटर म्हणून ओळखले जाते।
Measurement of voltage, voltmeters. Instrument used for measurement of voltage between two points is called voltmeter. A voltmeter is basically a current meter connected across or in parallel two points between which potential difference is to be measured. व्होल्टेज मोजण्यासाठी जे मीटर आपण वापरतो त्याला व्होल्टमीटर म्हणतात आणि व्होल्टमीटर हे नेहमी आपण पॅरललमध्ये कनेक्ट करतो की ज्याची आपल्याला मेजरमेंट करायची आहे त्या दोन पॉइंट्सच्या पॅरललमध्ये ते जोडतो. फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग मल्टिप्लायर रेजिस्टन्स इज R multiplier बरोबर V भागिले I minus RM, where I is the meter current and RM is the meter resistance. व्होल्टमीटरची रेंज एक्सटेंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आपण वापरतो आणि जेणेकरून आपल्याला R मल्टिप्लायर म्हणजे जो आपल्याला रेजिस्टन्स सिरीजमध्ये जोडायचा आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. मल्टिप्लायर्स फॉर एक्सटेंडिंग रेंज ऑफ द व्होल्टमीटर. इथे रेंज एक्सटेन्शन दाखवली आहे व्होल्टमीटरची. पहिलं मीटर जे दाखवले आहे ते 1 व्होल्ट रीड करत आहे ज्याचा RM आहे 1000 ओहम आणि दुसरं मल्टीमीटर दाखवलं आहे की ज्याच्यामध्ये आपण RM म्हणजे ॲमीटर तोच आहे फक्त त्याला R मल्टिप्लायर जो जोडला आहे सिरीज रेजिस्टन्स 9000 ओहमचा जोडलेला आहे जेणेकरून ते मीटर 10 व्होल्ट रेंजमध्ये कन्वर्ट झालेलं आहे आणि 10 व्होल्टपर्यंतची मेजरमेंट ते मीटर करू शकतो. अशा रीतीने RM ची व्हॅल्यू वेगवेगळी जोडून आपण रेंज एक्सटेन्शन व्होल्टमीटरची करू शकतो. मल्टी रेंज व्होल्टमीटर. इथे एक मल्टी रेंज व्होल्टमीटर दाखवलं आहे. बेसिक मीटर जे आहे ज्याचा RM आहे 1000 ओहम आणि IM आहे 1 मिली अँपिअर तेच आपण कन्वर्ट केलं आहे 1 व्होल्ट 10 व्होल्ट आणि 1000 व्होल्टमध्ये. ते मीटर 1 व्होल्ट रीड करणार. 10 व्होल्ट जर करायचं असेल आपल्याला तर 9000 ओहमचा सिरीज रेजिस्टन्स आपण जोडू शकतो आणि 100 व्होल्ट करायचं असेल तर 99000 ओहमचा रेजिस्टन्स आपल्याला सिरीजमध्ये जोडावा लागतो. अशा पद्धतीने मल्टी रेंज व्होल्टमीटर हे आकृतीत दाखविले आहे. मेजरमेंट ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्स मोजण्यासाठी सुद्धा बेसिकली करंट मीटर लागतं आणि मग त्याला आपण एक बॅटरी जोडून आणि दोन रेजिस्टन्सचे कॉम्बिनेशन करून RX हा जो अननोन रेजिस्टन्स आहे तो मोजू शकतो. मल्टीमीटर. आता जे आपण वेगवेगळे स्केल्स आणि रेंजेस पाहिले तेच एकत्र करून जे मीटर तयार होतं त्याला आपण मल्टीमीटर म्हणतो. मल्टीमीटरमध्ये आपण करंट मोजू शकतो, व्होल्टेज मोजू शकतो आणि रेजिस्टन्स मोजू शकतो. तीनही एकत्र केल्यानंतर आपल्याला हे मल्टीमीटर म्हणून वापरता येते. तर सगळ्या रेंज एक्सटेंड केलेले रेजिस्टन्स आणि बॅटरी कनेक्ट केलेल्या आणि जे सिरीज रेजिस्टन्स शंट रेजिस्टन्स आपण पाहिले ते सगळे एकत्र जोडून ह्या आकृतीमध्ये मल्टीमीटर तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण एकत्रितरित्या हे एक्सटेन्शन आणि स्केल्स आपण पाहू शकतो आणि मल्टीमीटरवर ते मेजर करू शकतो. थँक्यू सो मच. आज आपण इथे थोडक्यात मीटर स्केल्स आणि रेंज एक्सटेन्शनची माहिती घेतली. धन्यवाद.